नमस्कार मैत्रिणो, क्रांती आहेरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज मी माझ्या पद्धतीची जी कढी आहे ती कढी करायचं सांगणार आहे. मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. तर ही मेथी घेतलेली आहे. मेथी घेतली ती थोडी भिजवून घेतलेली आहे आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 3-4 मिरच्या घेतल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि हे दही आहे. हे दही आहे अर्धा किलो हे दही आहे आणि आपल्याला आज माझ्या पद्धतीने मी कढी करायचं सांगणार आहे. दही आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा डाळीचं पीठ टाकणार आहे. तर आपल्याला त्याच्यात 1 चमचा डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि कढीपत्ता. अशा पद्धतीने मी सगळं साहित्य घेतलं. याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे ना आणि आपण आता त्याचे ताक करून घेणार आहोत. दह्याचं आपण इथे घुसळून ताक करून घेणार आहोत. तुमच्याकडे ग्राइंडर नसेल तर रवीच्या साहाय्याने करा किंवा ग्राइंडरने केलं तरी चालेल किंवा हाताचा चमचा असा गोल फिरवला तरी चालेल. आपण मेथी भिजवून ठेवलेली आहे. इथे कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याचे 4-5 पानं, 3-4 मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे हे असं आपण घेतलं आहे. ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्या बाजूला आता आपण इथे ग्राइंडरने करा. तुमच्याकडे रवी असेल रवीने करा आणि ह्याच्यात असं बघा आता इथे 1 चमचा डाळीचं पीठ टाकत आहोत आपण ह्या दह्यामध्ये. अशा पद्धतीने आपण इथे दह्यात हे डाळीचं पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण रवीने हे फेटून घेणार आहोत. आपण याचं ताक करणार आहोत. हे बघा असं रवीने फेटून घेतलं आहे आणि ताक तयार झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी हळद टाकलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हळद टाकलेली आहे त्या कढीमध्ये. त्याच्यानंतर हे मेथीचे दाणे आहेत. आपण हे मिक्सरमधून दळूनच घेणार आहोत. 4-5 कढीपत्ता टाकले. ह्या मिरच्या टाकणार आहोत आपण 4. ह्या कमी तिखट मिरच्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणि भाजलेले शेंगदाणे आहेत ते असे अर्ध्या ह्या मोडून अशा मिरच्या टाकल्या आणि ते आपण मिक्सरमधून तयार करून घेणार आहोत. हे मिक्सरमधून दळून घेणार आहोत. त्याच्यात आपण 4-5 कढीपत्ते टाकले. हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं दळून घेतलेलं आहे. एका बाजूला मेथी दाणे आपण तिथे भिजत टाकलेले आहेत. ते भिजले गेले आहेत आणि ते आपल्याला ह्या कढीच्या याच्यात टाकलेले आहेत. आपण जे आहेत त्याच्यात टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कढई ठेवलेली आहे. कढईत गॅस चालू केला. आता आपण कढईत कोणाला तुपाची करायची असेल तर तूप टाकू शकतात. कोणाला जर तेलाचं करायची असेल तर तेलसुद्धा टाकू शकतात. पण मी शक्यतो तुपाचीच कढी करते. ती छान लागते. हे बघा माझं तूप किती सुंदर असं तूप निघालेलं आहे. छान रवेदार असं तूप आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या तूप व्यवस्थित तुम्ही एवढं लोण्याचं तूप केलं. मी हे 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप हे माझं कितीही महिने ठेवलं तरी तसं तसं राहतं माझं. म्हटलीच होती की दही जे तुम्ही साय काढून ठेवते फ्रीजमध्ये अशा पद्धतीने मी लोण्याचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात जिरं टाकलेलं आहे. तर तो लोणीचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर खूप जणांची कमेंट्स होती की त्याच्यात तुम्ही विरजण टाकलेलं नाही आहे असं. तर तसं आपण फ्रीजमध्ये जर नुसती साय काढतो आणि विरजण जर टाकलं तर ते आंबट होत नाही. जर आपल्याला बाहेर ठेवायचं असेल तर त्याच्यात विरजण टाकावं लागतं आणि फ्रीजमध्ये नाही टाकलं तर त्या स्थितीत ते राहतं. ते आंबटही होत नाही. जर तुम्ही साय बाहेर ठेवणार असाल तर तुम्हाला ते विरजण टाकणं आवश्यकच आहे आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये विरजण जर टाकलं तर ते जे म्हणजे दह्यालाच विरजण म्हणतात. ते जर टाकलं तर त्या स्थितीत राहतं. म्हणून मी तुम्हाला बऱ्याच जणांच्या कमेंट होता आंबट होत नाही, आरोग्याला चांगलं राहत नाही. तसं राहत नाही. कंपन्यांमधलं जे तुपाचे पॅकिंग येतात, आपले जे तुपाचे पॅकिंग येतात तर त्यांची अशी फक्त मलई वगैरे काढूनच केलेले असतात. त्याच्यात ते तूप आपण पॅकिंग तूप असतं ते किती वापरतो. तर हे घरी केलेलं असतं त्या मानाने त्याच्यात ते तरी पॅकिंगचं किती वर्षानुवर्ष पडलेलं असतं आणि आपण हे घरी केलेलं असतं. आपलं तूप कमीत कमी 1-1.5 महिन्यात तूप संपतो आणि आपण 15 दिवसाचं तूप करतो. 15 दिवसात ते संपून जात असतं. तर मागच्या कमेंट्समध्ये मी तुम्हाला ह्या कढीच्या व्हिडिओत ते सांगत आहे. अशा पद्धतीने बघा आपण जे दळलेलं होतं शेंगदाणे, मिरची, लसूण ह्या
तर हे सगळं टाकलं आहे. तर आता मीठ टाकायचं राहिलेलं होतं. तर ह्या जे आपण हे जे कढीचं हे तयार केलेलं आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि इथे कढईमध्ये आपण हे सगळं असं थोडंसं लालसर परतून घेणार आहोत. जास्त लालसर पण नाही आणि पण कच्चटपणा निघून जाण्यासाठी आपण हे परतून घेत आहोत. अशा पद्धतीने आपण हे परतून घेत आहोत. पूर्ण तेल सुटायला लागलं की आपण मग त्याचं आजूबाजूचं तेल सुटलं गेलं पाहिजे. आता कढीपत्ता टाकणार आहोत. स्वच्छ धुवून हा ताजा फ्रेश कढीपत्ता आपण इथे वापरणार आहोत. हे बघा अशा बाजूने थोडंसं लालसर व्हायला लागलेलं आहे आणि इथे आपण आता कढीपत्ता टाकत आहोत. तो कढीपत्ता थोडासा आपण तेलामध्ये कढसून घेतलेला आहे. आता आपण इथून हळूहळू हे जे आपण ताक केलेलं होतं त्याच्यात डाळीचं पीठ आणि ते असं थोडं थोडं पळीच्या साह्याने गोल गोल फिरवत राहणार आहे. एक शंका एक 2-3 मैत्रिणींनी अशी विचारली होती, की तुम्ही डाव्या हाताने तूप केलं का? उजव्या हाताने करायला पाहिलं होतं. पण ते मी डाव्या हाताने करत मी उजव्याच हाताचा वापर असतो. पण तो व्हिडिओमध्ये दिसतो तसा. तर त्यांची शंका ही दूर झालीच असेल. हा व्हिडिओ जरूर त्यांनी बघितला असेल, तर ही शंकासुद्धा त्यांची दूर झाली असेल. अशा पद्धतीने आपण इथे ही कढी थोडीशी हलवत राहायची आहे. जोपर्यंत त्या कढीला उकळी येत नाही, तोपर्यंत ही कढी अशी आपण पळीच्या साहाय्याने हलवत राहायची आहे. ओ हे बघा असं छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कढीला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली, तर खायला खूप रुचकर आणि सुंदर लागते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला माझी कढी जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनल म्हणजे कमेंट्स करा की कशी वाटली माझी कढी. कढी केलेली कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्या कढीला उकळ फुटलेला आहे. छान असा हा कढीला उकळ फुटलेला आहे. कढी जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत आपण ती ढवळत राहायची असते. नाही तर कढी कढी अशी पाणीसारखी होऊन जात असते. कढी जर आपल्याला घट्ट पाहिजे असेल तर हे बघा कढी छान अशी रुचकर तयार झाली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा.